ठरलं तर मग या मालिकेच्या 15 नोव्हेंबरच्या भागामध्ये प्रतिमाला घेऊन कुसुम घरी येते आणि म्हणते घरच्यासारखंच राहायचं हं, इथे काही परकेपणा अजिबात करायचा नाही. आणि आता न मी एकटी होते, पण इथे मला तुम्ही आलात जरा काही बोलायला किंवा माणसात राहिल्यासारखं मला वाटेल. खरंच तुम्ही इकडे आलात ना, मला खूप आनंद झाला. असं म्हणत आता इकडे कुसुम प्रतिमासोबत बोलण्याचा प्रयत्न करते, पण कुसुमला प्रतिमाचं अजूनही नाव गाव माहीत नसतं. कुसुम म्हणते तुमचं नाव वगैरे काय मला खरंच माहीत नाही आहे, मी तुम्हाला काय आवाज देऊ. आता प्रतिमाला बोलता येत नसतं, त्यामुळे ती आता पेपर मागवते. पेपर घेते आणि त्या पेपरवरची अक्षरं एक एक करत दाखवत ती आता आपलं नाव कविता असं कुसुमला सांगते. कुसुम म्हणते अच्छा कविताताई, आजपासून मी तुम्हाला कविताताईच म्हणणार. आणि फराळ, तुमच्यामुळे आज मला फराळ खायला मिळाला, इतका टेस्टी. मला माझ्या बहिणीचीच आठवण आली. आणि लगेच कुसुम सायलीला कॉल करते आणि ती म्हणते सायली काय गं कामात आहेस का. सायली म्हणते नाही गं कुसुमताई, बोल ना. कुसुम म्हणते त्या दिवशी मी घरी आले आणि उगाचच काही बाही बोलले, म्हणजे तुझ्या सासूबाईंना राग वगैरे आला का गं. यावर सायली सांगते नाही गं कुसुमताई, त्यांना अजिबात राग वगैरे काही येत नाही. तू बोल आज कसं काय तुला आठवण आली. यावरती आता इकडे कुसुम सांगते तुला माहिती आहे का, मी चक्क दिवाळीचा फराळ खाल्ला, तो पण कविताताईंच्या हातचा. त्यामध्ये सायली म्हणते कोण कविताताई. कुसुम सांगते अगं तुला मी हॉस्पिटलमध्ये बघायलाच होते बघ, त्यावेळेला माझ्या रिक्षेला एक बाई धडकल्या, तेव्हा मला त्यांना काही विचारता नाही आलं, पण आज पुन्हा त्या मला भेटल्या. अगं असं जवळचं असं कोणीच नाही आहे गं त्यानं देवळात वगैरे राहायच्या. तर मी म्हटलं की या माझ्यासोबत. आत्ता त्या माझ्यासोबत राहायला आलेल्या आहेत. सायली म्हणते कुसुमताई मला त्यांच्याशी बोलायला आवडेल व्हिडिओ कॉलवरती. यावरती कुसुम म्हणते कविताताई माझ्या बहिणीला तुमच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलायचं आहे, बोलाल ना तुम्ही. मग प्रतिमा हो म्हणते आणि इकडे कुसुम बॅक कॅमेरा ऑन करणार तर प्रतिमाच्या हातामधला चहा खाली पडतो. मग कुसुम फोन कट करते, पण सायलीच्या मनाला हुरहुर लागते आणि ती म्हणते यांना भाजलं तर मला का इतके हुरहुर लागते. पुन्हा एकदा प्रतिमाचा चेहरा आता मात्र सायलीला पाहता येत नाही. सायलीच्या मनाला मात्र हुरहुर लागून जाते. कुसुम म्हणते चला बरं तुमच्या हाताला आपण मलम लावूया, आधी थंड पाण्याखाली तुमचा हात धरूया. असं म्हणत कुसुम आता इकडे प्रतिमाला घेऊन थंड पाण्याखाली हात धरायला जाते. सायली मात्र विचारच करत बसते. तोपर्यंत रविराजांनी डबा उघडून त्याच्यामधले बिस्किट पुढे काढल्यामुळे प्रियाचं भांडं फुटलेलं असतं. रविराज म्हणतात हे काय. प्रिया म्हणते मला माहिती होतं या राकेशसारखे सगळेच तुम्ही फराळ उघडणार आणि हा राकेश फराळ तर खाणारच, आणि त्यामुळे मला पुन्हा फराळ करायला लागणार, म्हणून मी ओरिजिनल फराळ बनवलाय आणि तो लपवून ठेवलाय. तो नैवेद्याच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या दिवशी नैवेद्य दाखवायचा असतो ना तेव्हाच काढेन. यावर ती साधीभोळी सुमन म्हणते हो हो मला पण दोनदा फराळ करायला लागायचा, ही आयडिया एकदम बेस्ट केलीस ना तू. यावरती रविराज म्हणतो बघितलंस नागराज किती हट्टी आहे ती माझी मुलगी. नागराज म्हणतो नुसतीच हट्टी नाही हुशार सुद्धा आहे हा. आणि सगळे गेल्यावरती नागराज म्हणतो काय गं खरंच तू फळा लपवून ठेवल्यास की काय. यावरती आता लगेचच इकडे प्रिया सांगते तुम्ही आत्ताच म्हटलात ना की मी हुशार आहे, माझी हुशारी दाखवते मी तुम्हाला हळूहळू. फराळ केला असता आणि बोलले असते तर हुशारी कसली. असं म्हणत प्रिया आता नागराजला आपल्या हुशारीच्या फुशारक्या मारत असते. तोपर्यंत इकडे सायली छानपैकी रांगोळी काढत असते. अर्जुन तिला मदत करत असतो आणि तिच्यामध्ये लुडबुड करत असतो. सायली सांगत असते सर तुमची मदतीची मला गरज नाही आहे, पण अर्जुन कुठला ऐकायला. अर्जुनची लुडबुड चालूच असते. तोपर्यंत इकडे आता सुभेदारांच्या परिवारामध्ये दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन होत असतं. विमल आणि सायली पणत्या लावतात. तिकडे आता पूर्णाची सुद्धा येते. सगळ्यांची धमाल मस्ती चालू असते आणि दिवाळीचं एकदम आनंदमय वातावरण असतं. आकाशकंदील लावलेला असतो. आता एकमेकांना फराळ भरवण्याची वेळ येते. पूर्णाची आपल्या हातामध्ये फराळाची डिश घेते आणि सगळ्यात पहिले प्रतापला भरवते. तोपर्यंत इकडे मात्र प्रतिमा आणि विमल या दोघींचं खूप सारा फराळ बनवण्याचं चाललेलं असतं, जेणेकरून फराळ विकून 4 पैसे प्रतिमाच्या गाठीला राहतील. इकडे पूर्णाजी प्रतापला भरवते, कल्पनाला भरवते, अर्जुनला भरवते. एक एक करत सगळ्या फॅमिली मेंबरला आता पूर्णाजी भरवत असते. अस्मिताला भरवून झाल्यावरती इकडे आता पूर्णाजी विमलच्या दिशेने येते. इकडे आता कुसुमच्या घरी कुसुम आणि प्रतिमा या दोघींची फराळाची खूपच लगबग चालू असते. खूप मोठ्या प्रमाणात फराळ करून विकणं चालू असतं. इकडे विमल पूर्णाजीच्या पाया पडते, तिचा आशीर्वाद घेते. मग पूर्णाजी सायलीच्या दिशेने येते आणि चक्क सायलीला सुद्धा स्वतःच्या हाताने ती फराळ भरवते आणि आता सायलीला खूप आनंद होतो. पूर्णाजीच्या हातून स्वतः फराळ खाल्ल्यामुळे सायलीला एकदम धन्य झाल्यासारखं होतं.
सायली पूर्णाजीचा आता आशीर्वाद घेते. पूर्णाजी सुखी राहा असा तिला आशीर्वाद देते. तोपर्यंत सगळेच जण एकमेकांना फराळ भरवत असतात. अर्जुन हे सगळं पाहतो आणि तो विचार करतो मला सुद्धा सायलींना फराळ भरवायलाच पाहिजे. मग अलगद येऊन अर्जुन आता सायलीच्या बाजूला बसतो. सायलीच्या बाजूला बसून अगदी चान्स घेत आजच्या दिवसाचा तो सायलीला फराळ भरवतो सुद्धा. सायलीला फराळ भरवून तो नुसता गप्प बसत नाही तर स्वतः सुद्धा तोंड करतो जेणेकरून सायलीने त्याला फराळ भरवावा. आता सायलीचा सगळ्यांसमोर नाईलाज होतो. मग सायली सुद्धा आता अर्जुनला फराळ भरवतेच. तोपर्यंत इकडे आता प्रतिमाने फराळ बनवून असंच एक स्टॉल लावलेलं असतं, दिवाळी फराळ घरगुती. सगळे फराळ घ्यायला खूप गडबड असते. म्हणजे इतकी गर्दी जमते की प्रतिमाला पैसे घेणं फराळ देणं हे इतकं कठीण होत असतं. इतकी अवाच्या सव्वा गर्दी झालेली असते. ओ ताई फराळ द्या, ओ ताई फराळ द्या असं म्हणत सगळेच जण टेस्टी फराळ माफक दरामध्ये न्यायला येत असतात. आणि त्याच वेळेला त्या स्टॉलच्या समोरून नेमकी प्रिया चाललेली असते. प्रिया आता हे दृश्य पाहते आणि त्याच वेळेला दोन माणसांना बोलताना ते खूप छान फराळ आहे आणि घरगुती आहे, कोणी म्हणणार नाही विकतचं फराळ आहे ते. प्रिया विचार करते चला मला असंही फराळ पाहिजे, म्हणजे घरगुती फराळ विकत घेतला की कुणाला काही कळणार पण नाही घरामध्ये आणि आता माझं काम पण होऊन जाईल. लगेच प्रिया पैसे घेते आणि तो फराळ घेण्यासाठी त्या दिशेने येते. प्रियाने आता सगळ्यांना घरच्यांना फसवायचं ठरवलेलं असतं. पण प्रिया फराळाला येते खरी, पण फराळासाठी इतकी गडबड आणि घाई असते की आता प्रतिमाच्या हातामध्ये वेळच नसतो की कुणाला काही द्यायला. आणि प्रिया एकदम मागे असते, समोर लाईन लागलेली असते. प्रिया आपली सारखी ओ ताई मला द्या, ओ ताई मला द्या. अजूनही प्रियाने प्रतिमाचा चेहरा पाहिलेला नसतो. मग प्रिया हुशार एका बाईला म्हणते ओ ताई माझी ना आजी आजारी आहे, तुम्ही मला प्रत्येक फराळाचे 2-2 पॅकेट घ्या प्लीज, जरा द्याल का असं म्हणत एका समोर रांगेमध्ये असलेल्या बाईला प्रिया आपला फराळ घ्यायला सांगते. मग 2-2 पॅकेट फराळ घेऊन ती बाई प्रियाला देते. प्रिया खूप सारे पैसे देते आणि पैसे परत घेण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा प्रिया निघून गेलेली असते. ती बाई सांगत असते ओ मॅडम तुमचे पैसे पैसे, पण प्रिया तोपर्यंत पसार झालेली असते. हे सगळं आता विमल बघते आणि विमल विचारते ही प्रिया होती ना, हिच्या हातामध्ये फराळाचे पॅकेट होते, म्हणजे ही काय फराळ घ्यायला इथे आली होती. आता इकडे प्रतिमा सांगते पैसे परत कुठे आले, हे पैसे परत द्यायचे होते. त्यावरती ती बाई सांगते अहो ती मुलगी गेली निघून. तितक्यात विमल येते आणि म्हणते ही अबोली ड्रेसमधली मुलगी इथे आली होती का. मग ज्या बाईने फराळ दिलेला असतो ती म्हणते हो हो, आणि पैसे न घेताच गेली. विमल म्हणते हो तिच्या बापाचा पैसा आहे, स्वतः कुठे कष्टाने कमवलाय, राहू दे तुम्ही ठेवून द्या कविताताई असं म्हणत ती पैसे ते ठेवायला सांगते. आता मात्र इकडे लगेच विमल म्हणते मला असं वाटते की इथले फराळ घेऊन लोक गेलेत तर मोठ्या मार्केटकडे तिकडे तुम्ही जाताय का, तिकडे फराळ विकताय का, मी इथे थांबते असं म्हणत विमल आता प्रतिमाला फराळ घेऊन दुसरीकडे पाठवते. प्रतिमा तोच फराळ उचलते आणि आता मोठ्या मार्केटकडे जायला निघते. इकडे विमलने प्रियाला पाहिल्यामुळे खूप मोठी गडबड होणार असते, कारण प्रिया पैसे न देता गेलेली असते आणि आता पैसे उरलेले घेतलेलेही नसतात. त्यामुळे प्रियाचं भांडं फुटण्याची वेळ आलेली असते. त्याच वेळेला आता मात्र प्रतिमाची सुभेदारांच्या घरामध्ये एंट्री झालेली असते. म्हणजे आता विमलने सांगितल्याप्रमाणे प्रतिमा त्या ठिकाणी पोहोचलेली असते. आता सुभेदारांच्या घरामध्ये रोषणाई केलेली असते आणि धूमधडाक्यात प्रतिमा तिकडे एंटर करत असते. आणि त्याच वेळेला सायलीला काहीतरी इंटेन्शन मिळत असतात. सायलीला आता कोणीतरी आपलं येत आहे, कोणीतरी आपल्याला भेटायला येत आहे असं काहीतरी मनाला वाटत असतं आणि सायली त्या दिशेने वळून पाहते. तोपर्यंत प्रतिमा आता सुभेदारांच्या घरामध्ये एंटर केलेली असते. सायलीने काढलेल्या रांगोळीच्या इथे येऊन प्रतिमा उभी राहते आणि ज्या वेळेला प्रतिमा तिकडे येऊन उभी राहते तर प्रतिमाच्या पिशवीमधून तिचा आता एक कॉईन खाली पडतो आणि तो कॉईन घरगळत सायलीने काढलेल्या रांगोळीवरती म्हणजे लक्ष्मी मातेच्या रांगोळीच्या बरोबर कपाळाच्या कुंकवाच्या इथे येऊन पडतो. आणि आता सायलीला काहीतरी इंटेन्शन मिळतात आणि सायली बाहेर येते. सायली बाहेर येते आणि आता तिला त्या रांगोळीवरती पडलेलं ते कॉईन दिसतं. सायली ते कॉईन उचलते. कॉईन उचलून सायली ते पाहते आणि विचार करते काय आहे हे सगळं, म्हणजे आपल्या रांगोळीवरती कुणीतरी कॉईन ठेवून का बरं गेलं असेल आणि हे कॉईन ठेवण्याचं कुणाचं काय प्रयोजन असेल असा विचार करत सायली ते कॉईन घेऊन आत येते आणि म्हणते आपल्या रांगोळीवरती कुणीतरी हे कॉईन ठेवलं होतं, कोण होतं मला काही कळलंच नाही. आणि ते कॉईन सायलीच्या हातून खाली पडतं. ते घरंगळत कॉईन आता पूर्णाजीच्या पायाजवळ पडतं. पूर्णाजी ते कॉईन उचलते आणि म्हणते कॉईन
माझी प्रतिमा आली होती. आता कॉईन बघून पूर्णाजीला प्रतिमा आली होती असं काहीतरी का वाटावं हे काही कळत नाही. ते कॉईन काही खास आहे का? 20 वर्षापूर्वी प्रतिमाला पूर्णाजीने ते कॉईन दिलं होतं का? मग ते कॉईन घेऊन प्रतिमा इकडे आली कशी? ते पडलं कसं? म्हणजे प्रतिमाला काही आठवतंय का? आणि आठवत नाही तर ती आपलं नाव कविता का सांगते? या सगळ्या प्रश्नांची आपल्याला आता उत्तरं येणाऱ्या काही भागातच मिळणार आहेत. पण प्रतिमाची एंट्री आता सुभेदारांच्या घरात मात्र धूमधडाक्यात झालेली आहे आणि सुभेदारांना प्रतिमा जिवंत आहे या सत्याचा शोध लागलेला आहे. सगळेजण आता आश्चर्यचकित झालेले आहेत.